मानवी आयुष्य हे फार क्षणभंगुर असते, परंतु संस्थेचे आयुष्य चिरकाल असते. महाराष्ट्र साहित्य परिषदेची सर्वांगीण प्रगती आणि विकास यासाठी मसपाचा प्रवास मी कडून आम्हीच्या दिशेने व्हावा, असे मत मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या माजी कार्याध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे नवीन पदाधिकारी आणि नवीन कार्यकारिणीच्या कामाचा शुभारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यापासून करण्यात आला. यानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषद येथे पुस्तकांची गुढी उभारण्यात आली. या प्रसंगी माधवी वैद्य बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमन, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर तसेच सर्व कार्यवाह उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर माधवी वैद्य म्हणाले की संस्थात्मक पदांवर लोक येत असतात आणि जात असतात, मात्र संस्था या चिरंतन असतात. संस्था मोठी होण्यात अनेक पूर्वासूरींच्या कार्यकर्तृत्वाचे योगदान असते. आपण त्याचे भान बाळगून भविष्याची वाटचाल निश्चित केली पाहिजेत. सदानंद मोरे म्हणाले की मसपाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीने आपल्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी अत्यंत योग्य असा गुढीपाडव्याचा मुहूर्त शोधला आहे. 100वे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी आणि मराठी भाषेच्या समृद्धीसाठी मसपाने अधिक जोमाने काम करावे. योगेश सोमन म्हणाले की आपण सगळे या साहित्य वारीचे वारकरी आहोत. 100वे आणि 101वे साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपण सगळे एक दिलाने काम करूया. त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देते. जवळजवळ एक 10 वर्षांनी मी या वास्तूमध्ये पाऊल ठेवलं. मी पण एक मसापाची काय म्हणायचं मनापासून प्रेम करणारी एक कार्यकारिणीची सदस्य होते, अध्यक्ष होते, महिला मंडळाचे अध्यक्ष होते. तेव्हा इथे यायला मी नक्कीच आसुसलेली होते, याच्यात काहीही शंका नाही. आमचे माधवराव पटवर्धन म्हणजे माधव जुलियन ज्यांच्या नावाच्या हॉलमध्ये आपण बसलेलो आहोत, त्यांनी फर्ग्युसनमधून त्यांना बाहेर जावं लागल्यानंतर एक गझल लिहिला होता. आणि तो गझल साधारणपणे सगळेजण प्रेमिकेवर लिहिलेला गझल असं म्हणत होते, पण ते तसं नाही आहे. आणि हे मला ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कुसुमाग्रज जे माझे मार्गदर्शक होते, ज्यांना मी गुरुस्थानी मानत होते, ज्यांच्या घरी गेल्यावर मला वाङ्मय मूर्तीच्या मंदिरात गेल्याचा भास व्हायचा, त्यांनी मला तो अर्थ समजून सांगितला होता की प्रेम होईना तुझ्याने, प्रेम माझे राहू दे, आचरुये धर्म तुझा, तू नेहमी माझा हो दे. त्याप्रमाणे मी 10 वर्ष व्रतस्थपणे महाराष्ट्र साहित्य परिषदेशी सर्व संबंध तोडून बाहेर राहिले. आणि आज ह्या कार्यकारिणींनी मला अतिशय सन्मानपूर्वक इथे बोलवलं, त्याबद्दल मी ह्या कार्यकारिणीची कृतज्ञ आहे. कृतज्ञतेपेक्षा कृतज्ञतेने जो वागतो त्याला माणूस म्हणायचं. आणि त्यांनी काय केलं पाहिजे? आपलं आयुष्य छोटंसं असतं, पण आपल्या या छोट्याशा आयुष्यात म्हणजे ही शिवराम कारंथांनी त्यांच्या आयुष्याविषयी त्यांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शिवराम कारंथांनी जे दिलं ते मी आज तुम्हाला देते की माणूस जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत माणसाने आपल्या सभोवतीचा प्रत्येक परिसराचा कण आणि कण हा समृद्ध करून मृत्यूला सामोरं जावं. तर असं सामोरं जाताना जे काही किंतु विंतू असे मनात आलेले असतात ते सोडून द्यावे लागतात, ओलांडून पलीकडे जावं लागतं. मी एक ह्या कार्यकारिणीला या निमित्ताने सर काही 2 गोष्टी सांगते, चालेल ना? आपली आरोग्य असेल तर सांगते. सर्व कार्यकारिणीतल्या सदस्यांनी एक लक्षात ठेवा, आपलं आयुष्य हे छोटं असतं, संस्था चिरंतन असतात. या इथे काम करताना प्रत्येकाने लक्षात ठेवा की या इथे दिग्गज लोक, खऱ्या अर्थाने दिग्गज म्हणायला पाहिजे अशी लोक येऊन इथे काम करून गेलेली आहेत. तुम्ही काही पहिलेच नाही आहात. तेव्हा मीची भाषा नको, आम्हीची भाषा आत्ताच्या क्षणापासून सुरू करा. जी संस्था आम्हीची भाषा बोलते ती संस्था चिरकाळ टिकते, आणि जी भाषा मीची भाषा बोलायला लागते तिला अल्पायुष्य असं व्हावं लागतं.
हा नियम आहे.